आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली। नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। पवार साहेबांचं महिला धोरण होतं, त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली, त्यात नीलम गोरे एक। परंतु त्याही संधीचं त्याची जाणीव न ठेवता मी जसं म्हटलं, इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही। त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेईमानी केली। आधी त्यांनी बेईमानी केली, नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेईमानी केली, मग त्या आमच्याकडे आल्या। आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली। मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे, एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले। ज्या नीलम गोरेंना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली, त्या नीलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही। त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही, उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे। मी स्वतः नीलम गोरेंकडे 2017ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती, पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप, म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला। हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत। पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नेमणूक द्यायची, कुणाला जबाबदारी द्यायची, कुणाला पद द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या। आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागामध्ये पीएमटीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाये करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज कुठून आणल्या, ते सांगावं लागेल त्यांनी आम्हाला, की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित। मग नीलम मर्सिडीज कुठून आणल्या, कारण त्या तर पीएमटीने ये-जा करायच्या। नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेर, लंडन वगैरे कुठली।